चाइल्ड पॉर्न पाहणे गुन्हा आहे का? सुप्रीम कोर्टात निर्णय राखीव. केरळ हायकोर्ट म्हणाले एकट्यात पाहणे गुन्हा नाही. मद्रास हायकोर्ट म्हणाले फोनमध्ये ठेवू शकता. सुप्रीम कोर्टाचा आदेश. शंभू सीमेची एक लेन खुली करा. रुग्णवाहिका, वयोवृद्ध महिला व विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. हायवे म्हणजे पार्किंग एरिया नाही. विमानाचे बनावट तिकीट काढून प्रवास करण्याचा प्रयत्न. उत्तर प्रदेशचा तरुण अटकेत. मित्राने मोबाईलवर तिकीट पाठवले होते. नाना आत्मस्तुतीत मग्न असणारे नेते. 2009 मध्ये पटोले भाजपात गेले. तो दिवस साकोली मतदारसंघाचा स्वातंत्र्य दिन मानायचा का? अशोक चव्हाण. राज ठाकरेंनी माझे नाव का घेतले कळत नाही. शरद पवार म्हणाले जातीपातीच्या राजकारणाला हातभार लावण्याचा प्रश्न येतच नाही. सरकारी पैसा राणा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आहे का? विजय वडेट्टीवार यांचा संतप्त सवाल. सत्ताधाऱ्यांनी माफी मागण्याची मागणी. विधानसभेच्या सर्वच 288 जागा लढवणार. मनोज जरांगेंचा इशारा. फडणवीसांचे मराठा समाजात फूट पाडण्याचे स्वप्न असल्याचाही केला दावा. आम्ही बोलवले होते पण ते आले नाही. शरद पवारांच्या सर्वपक्षीय बैठक बोलवण्याच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे प्रत्युत्तर. सावेंच्या गमछावर धनुष्यबाण आणि कमळ. महायुतीच्या मेळाव्यात नाराजी. मंत्री सामंत म्हणाले काळजी करू नका, घड्याळ त्यांच्या हृदयात. हर हर महादेवचा जयघोष. हजारो भाविकांच्या उपस्थितीत कावड यात्रेला सुरुवात. ठिकठिकाणी शीतपेय, नाश्ता, भोजनाची व्यवस्था. मोबाईल आणि इंस्टाग्रामच्या नादात अभ्यासाकडे दुर्लक्ष. अखेर पोलीस शिपायाच्या मुलीने केली आत्महत्या. नागपुरातील धक्कादायक घटना. गोखले इन्स्टिट्यूटची लीड नॉलेज इन्स्टिट्यूट म्हणून नेमणूक. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केली सामंजस्य करारावर स्वाक्षरी. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. शरद पवारांची ग्वाही. विश्वास पाटलांच्या अण्णाभाऊ दी अपहोल्डर दलित अँड विमेन लिटरेचर पुस्तकाचे प्रकाशन. जुलैमध्ये किरकोळ महागाई घटून 3.54%. 59 महिन्यांचा नीचांक. खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्या. जूनमध्ये 5.8 होती. साताऱ्यात शरद पवार गटाला खिंडार. माणिकराव सोनवलकरांचा बीजेपीमध्ये प्रवेश. उमेदवारी मिळण्याची शक्यता. जामीन मिळाल्यानंतर सिसोदिया यांची पहिली मुलाखत. म्हणाले केजरीवालांनाही न्याय मिळेल. अडचणीत कार्यकर्त्यांनी दाखवली एकजूट. पक्षात फूट नाही. जरांगे आणि मी चर्चेसाठी एकत्र. ओ माय गॉड. ते ओबीसीत वाटा मागतात. आम्ही आमच्या ताटातलं न देण्यासाठी लढतो. छगन भुजबळ. उद्धव ठाकरेंची दिल्लीत गुप्त भेट. ते आरोपीला गुपचूप का भेटतात? शिवसेना नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप. जर सुरुवात तुम्ही करणार असाल तर शेवट आम्हाला करावा लागेल. राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याआधी मनसेचा उद्धव ठाकरे गटाला इशारा. आम्हाला मते द्या, नसता खात्यातून पैसा परत काढून घेणार. लाडकी बहीण योजनेच्या पैशावरून आमदार रवी नाना यांचे धक्कादायक वक्तव्य. देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे किंग मेकर. भाजपमधील महत्वपूर्ण अधोरेखित. जागा वाटप, उमेदवार निश्चितीचे सर्व अधिकारही त्यांनाच. अजित पवारांचा ताफा थेट पोहोचला शेतात. शेतकरी महिलांसोबत साधला संवाद. विद्यार्थिनींना म्हणाले हवे तेवढे शिका, खर्च सरकार करणार. 17व्या वर्षी घनपाठ पारायणाची पूर्तता. श्रीनिधी धायगोडेंचा सन्मान. रोज 12 तास केले अध्ययन. रेल्वे स्टेशनच्या मास्तरांचे आंदोलन. विविध मागण्यांसाठी पुणे स्टेशन विभागीय कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन. वेगवेगळ्या अपघातात 2 जण ठार. पुणे अहमदनगर मार्गावरील घटना. दोन्ही घटनांमध्ये डंपरने दुचाकीस्वारांना उडवले.
बँकांपुढे आव्हानांचा डोंगर, नागरी सहकारी बँकांनी व्यवस्थापन, शासन आणि जोखीम व्यवस्थेकडे लक्ष द्यावे. सतीश मराठे. अजित पवार मुख्यमंत्री होतील का? होय, महाविकास आघाडीत असते तर झाले असते. शरद पवार गटाच्या जयंत पाटलांच्या विधानाची चर्चा. ट्रक आयशर टेम्पोची समोरासमोर धडक, दोन्ही वाहनांचे चालक ठार, 2 जण गंभीर जखमी. लोणंद सातारा मार्गावरील आंबवडे चौकालगतची घटना. कल्पना दुधाळांचे काव्य मातीशी ना जोडणारे, डॉक्टर बुधाजीराव मुळीक यांचे प्रतिपादन. जनजागृती प्रचाराच्या मोहिमेचा शुभारंभ, जागतिक वारसा नामांकन प्रचारासाठी सिंहगडावर दुचाकी रॅली संपन्न. नागरिकांचे हाल आणि ठेकेदार मालामाल, भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदारांमुळेच नागपुरात पावसाळ्यात महापूर, काँग्रेसचे सिग्नेचर कॅम्पेन. काँग्रेसने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना डिवचले, प्रज्ञा सातव यांचा हिंगोलीतील विधानसभेच्या 3 जागांवर सांगितला दावा. रक्षाबंधनासाठी कुंदनवर्क व देवराखीला बहिणींची पसंती, यंदा 20% महागल्या राख्या, ऑनलाईन खरेदीकडे नागरिकांचा कल कायम. राजकमल चौकातील स्पा सेंटरवर नागरिकांची धडक, पोलिसांनी 3 तरुणांसह 3 तरुणींना घेतले ताब्यात. प्रमाणपत्र पडताळणीसाठी पोलीस जाणार थेट उमेदवारांच्या जिल्ह्यात, ग्रामीण पोलीस दलात 12 जागांसाठी भरती प्रक्रिया पडली पार. वातावरणातील बदलामुळे डेंग्यू सदृशता, व्हायरल न्यूमोनियाचे रुग्ण वाढले, अपचनाचे विकार आणि हातपाय दुखण्यामुळे नागरिक त्रस्त. गेल्या वेळी 4 जागा जिंकल्या, आता भाजप 5ही मतदारसंघात लढवणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. विस्तारित कार्यकारिणीची बैठक. प्रलंबित शेत व शिवरस्त्यांचा निपटारा करावा, नाशिक विभागीय आयुक्तांकडे नेवासे तालुक्यातील रस्ते बंद झालेल्या शेतकऱ्यांची मागणी. चंद्राबाबू नितीश कुमारांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांना झुकते माफ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोपरगाव येथील जाहीर सभेत ग्वाही. मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज नाशिक शहरात, 500 पोलिसांचा बंदोबस्त, रॅली मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने.